नमस्कार. महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की लाडकी बहीण योजनांची आपल्या सर्वांना माहिती आहे की KYC मध्ये दुरुस्ती केली जाणार आहे. त्या संदर्भातील म्हणजेच की अंगणवाडी सेविकांची मदत घेतली जाणार आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे. अशी अपडेट या ठिकाणी दिलेली आहे. तर महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांनी पण माहिती दिलेली आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे. दुसरी अपडेट म्हणजेच की KYC ची दुसरी दुरुस्ती करण्यासाठी अंगणवाडी सेविकांकडून नकार देण्यात या ठिकाणी आलेला आहे. म्हणजेच की खरंच KYC साठी अंगणवाडी सेविकांद्वारे नकार दिला जात आहे का? आणि जर नकार दिला असेल तर अशा प्रकारे म्हणजेच कशा प्रकारे KYC दुरुस्ती करायची व अडथळा येऊ शकतो का? नेमकं पुढे काय होणार आहे अगदी सविस्तरपणे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका, जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण अपडेट्स तुम्हाला पुढे देखील मिळत राहतील. चला आता तुमचा जास्त वेळ न घेता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. अंगणवाडी सेविकांनी KYC करण्यासाठी नकार दिलेला आहे का? खूप साऱ्या लाडक्या बहिणींचं विचारलं जात आहे. मला कमेंट येत आहे की अंगणवाडी सेविकांची KYC दुरुस्तीला नकार दिलेला अशा प्रकारचे अपडेट्स येत आहेत की नेमकी काय अपडेट आहे आपण थोडक्यात जाणून घेऊया. की अंगणवाडी जे सेविका आहेत ते असोसिएशन कडून अंगणवाडी सेविका जी काही KYC दुरुस्ती करण्याचं काम लावलं आहे त्यामुळे त्यांनी नकारात्मक त्याला विरोध दर्शवला आहे. परंतु यापूर्वीच अंगणवाडी सेविकांना जे काही फॉर्म भरले होते, काही आपल्या लाडकी बहीण योजनेला तर फॉर्मचे काही ठिकाणी जे काही अजून मानधन मिळालेलेच नाही. म्हणजेच की अंगणवाडीला सेविकेला लाडकी बहीण योजनेचा ज्यावेळेस फॉर्म सुटले होते त्यावेळेस काही मानधन द्यायचं होतं, परंतु असं नाही की सर्वच ठिकाणी मानधन बाकी आहे. काही ठिकाणचंच अजूनही मानधन बाकी आहे. त्यामुळे एकंदरीत अशा प्रकारचे विरोध या ठिकाणी होत आहे. मुळीच म्हणजेच की अंगणवाडी सेविका मग KYC ची दृष्टी म्हणजेच की प्रक्रिया म्हणजे करणार नाही आणि त्यामुळेच मग एकंदरीत लाडक्या बहिणी KYC रखडणार असं नाही होणार. हीच बाब आता तुम्हाला सर्वांना क्लिअर व्हायची आहे की आपण छोट्याशा व्हिडिओमध्ये बघणार आहोत की म्हणजेच की व्हेरिफिकेशन होण्यासाठी प्रक्रिया चालू होती, परंतु 4 चाकी गाडीचे ज्यावेळी पण अशाच प्रकारे विरोध जे आहे की अंगणवाडी सेविकांकडून दर्शवण्यात आला, मात्र त्यानंतर आता पाहिलं होतं की अंगणवाडी सेविकांकडून 4 चाकीचे व्हेरिफिकेशनसाठी सर्वे करण्यात आलेला होता. रेशन कार्डची जून-जुलैमध्ये ही जी काही झाली होती, परंतु पडताळणी झाली होती, त्यामुळे आता अंगणवाडी सेविकांची मदत घेण्यात आली. त्यावेळेस आता म्हणजेच की थोड्या म्हणजे प्रमाणात आपण दर्शवण्यात येत आहे की अंगणवाडी सेविका अगदी ताई हे सर्वात महत्त्वाचं काम पार पाडणार आहेत की सर्वांनी आपल्याला विचारणा करायला पाहिजे. त्यामुळे एकंदरीत आपण पाहिलं होतं की कोणत्याही प्रकारची नकारात्मक न्यूज येत असेल की अंगणवाडी सेविका KYC दुरुस्ती करणार नाहीत वगैरे वगैरे अशी किती जरी अपडेट आली तर शेवट लक्षात ठेवा की दोन्ही वेळेस आपल्याला तशा प्रकारच्या नकारात्मक न्यूज आल्या तरी अंगणवाडी सेविकांना मदत घेण्यात आली होती. त्यामुळे थोड्या प्रमाणात सांगितलं होतं की विरोध दर्शवण्यात येत होता. धन्यवाद.